साखर तर कमी करायची, पण शुगर क्रेव्हिंग्स तर कमी होत नाहीयेत. तर हे कमी करण्यासाठी 3 सोपे उपाय आहेत. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन प्लस फायबर ऍड करणं. आता तुम्ही चहा बिस्किट नुसतं खाणार असाल तर नक्कीच भूक लागणार आहे, कारण तुम्ही ते घेतल्यानंतर तुमचा शुगर स्पाइक जो तो सडनली वाढतो आणि सडनली ड्रॉपही होतोय. तो भूक लागण्याचं प्रमाण वाढलंय. सो तुमच्या मील्समध्ये प्रोटीन म्हणजे दही, दूध असेल, मीठ असेल किंवा अंडी असतील हे ऍड करायचे. आणि फायबर म्हणजे काय, फळं, भाज्या, तुम्ही कोशिंबीर देखील खाऊ शकता. आता याचं कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही ऍड करणार आहात त्यावेळेला तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणार आहे आणि ऍट द सेम टाइम तुमची क्रेव्हिंग्सही कमी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हायड्रेशन तर हवंच. बऱ्याच वेळेला तुम्हाला ना शुगर क्रेव्हिंग्स होताना वाटत असतं आपण काहीतरी खावं, पण ती तहान लागलेली असते. आणि अशा वेळेला जर तुम्ही पाणी प्यायला तर 50% तुमचे क्रेव्हिंग्स ड्रॉप होणार आहेत. आणि तिसरा सोपा उपाय म्हणजे स्मार्ट स्वॅप्स. जेव्हा तुम्हाला खूप जास्त शुगर क्रेव्हिंग्स होत आहेत त्यावेळेला रेग्युलर चॉकलेट्स किंवा मिठाई किंवा अजून काही गोड पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही अशा वेळेला खजूर खाऊ शकताय, फळं खाऊ शकताय किंवा डार्क चॉकलेट घेऊ शकता. आता फळांमधलं आणि खजूरमधले जे नॅचरल शुगर आहे त्याने तुम्हाला तेवढे जास्त शुगर स्पाइक्स मिळणार नाहीये आणि तुमची शुगर तेवढी शूटही होणार नाही. आणि या सगळ्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यातनं नॅचरल शुगर मिळते म्हणून सतत मंचिंग पण करत बसायचं नाही. तर शुगर क्रेव्हिंग्स कंट्रोलमध्ये ठेवायला 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या: बॅलन्स डाएट, व्यवस्थित हायड्रेशन आणि तिसरं म्हणजे स्मार्ट स्वॅप्स. थँक्यू.